नमस्कार. मी भरत मुकुंद ताम्हनकर, भारत भ्रमंती चॅनलमध्ये नमस्कार. तुमचे स्वागत आहे. आज आपल्याला एक अष्टपैलू व्यक्तित्व लाभलेलं आहे. श्री शंतनू श्रीरंग गुणे सर. ते स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि क्रॉम्प्टन ग्रीव्हिस कंपनीमध्ये 20 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी सृजन अकॅडमी नावाची संस्था स्थापन केली आहे. त्या थ्रू ते विद्यार्थ्यांना मदत करत असतात, आदिवासी विद्यार्थ्यांना. जागर मनाचा या संस्थेची पण त्यांनी निर्मिती केली आहे. ती मुख्यत्वे करून इंडस्ट्रीसाठी ते मदत करतात त्या संस्थेतर्फे. आणि आतापर्यंत 75च्या वर उद्योगधंद्यांमध्ये त्यांनी यशस्वीपणे काम केलेले आहे. उद्योजकांसाठी बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी BETS या कंपनीची पण त्यांनी स्थापना केली आहे व 50 पेक्षा जास्त उद्योगांना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. तर 2021 साली अंतर्नाद या कविता संग्रहांचे त्यांच्या प्रकाशन झालेलं आहे मान्यवरांच्या हस्ते. तर अशा अष्टपैलू व्यक्तित्व आज आपल्याला लाभलेलं आहे. तर त्यांच्याशी आपण आज त्यांनी केलेली नर्मदा परिक्रमा 2023 मध्ये 24 ऑक्टोबर 2023 ते 12 फेब्रुवारी 2024 या 112 दिवसात त्यांनी नर्मदा माईची परिक्रमा केली पायी 3400 किलोमीटरची. तर त्याबद्दल त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. आणि एवढं सगळं विविध क्षेत्रात काम करत असताना त्यांना नर्मदा माईची परिक्रमा करावी अशी काय इच्छा निर्माण झाली हे त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया. तर गुणे सर, तुमचं भारत भ्रमंती चॅनलवर मी स्वागत करतो. नर्मदे हर. नमस्कार. आणि तुम्ही नर्मदे हर. स्वतःबद्दल थोडक्यात माहिती सांगावी आणि तुम्हाला एवढ्या कार्यक्षेत्रात काम करत असताना सुद्धा नर्मदा माईची परिक्रमा करावी असं का वाटलं, त्याबद्दल थोडक्यात. ठीक आहे, थोडीशी बॅकग्राऊंड सांगावी लागेल. हो. म्हणजे मी मुळात क्रॉम्प्टन ग्रीव्हिस मध्ये 1984 मध्ये काम करायला सुरुवात केली आणि 2004 पर्यंत मी क्रॉम्प्टन मध्ये होतो. आता तेव्हा काम करत असताना काय झालं, 1998 पर्यंत मी एक नॉर्मल कॉर्पोरेट सिनियर एक्झिक्युटिव्ह किंवा मॅनेजर अशा लेवलला मी होतो आणि माझी मानसिकता एक टिपिकली कॉर्पोरेटची होती. पण एक गंमत अशी झाली की 1998 मध्ये क्रॉम्प्टन मध्ये एक अशी हे निघाले मुवमेंट होती की क्रॉम्प्टन शुड बिकम ए वर्ल्ड क्लास ऑर्गनायझेशन. ओके, तेव्हा आमचे मॅनेजिंग डायरेक्टर होते के नोहरिया आणि त्यांनी असं वाटलं की फक्त उत्तम बिल्डिंग, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यातून काही कंपनी वर्ल्ड क्लास होणार नाही, तर माणूस जर उत्तम झाला तर कंपनी वर्ल्ड क्लास होईल. बरोबर. मग त्यासाठी काय करायचं, माणसांना ट्रेनिंग कसं द्यायचं, तर तेव्हाच्या काळी एक 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल नावाचं डॉक्टर स्टीफन कोव्ही यांचं एक मॅनेजमेंटचं पुस्तक आलं होतं. हाऊ टू ट्रान्सफॉर्म पीपल इनटू ए प्रभावी पर्सन, एक प्रभावी व्यक्तिमत्व कसं तयार आहे. तर त्या ह्याच्यामध्ये क्रॉम्प्टनने म्हणजे आमच्या मॅनेजमेंटने माझी ट्रेनर म्हणून निवड केली आणि दॅट वॉज द स्टार्टिंग पॉइंट. तोपर्यंत मला बोलणे किंवा भाषण देणे, व्याख्यान देणे हा विषय माझ्या आयुष्यात काही नव्हता. मी मुळात गायक किंवा संगीतामध्ये रमलेला माणूस आहे. बरोबर. मी 1995 साली मला देवल क्लबचं पहिलं पारितोषिक मिळालं होतं क्लासिकल संगीत. मुळात मी तबलजी, त्यामुळे हा सगळा माझा जो मानसिकता ही सांगीतिक होती. बरोबर. पण पहिल्यांदा जेव्हा मला बोलायला सांगितलं आणि तेव्हा मला जाणवलं की अरे मला चांगलं बोलता येतंय, कारण ह्याचं मग गणित असं जुळलं की माझे आई वडील दोघेही शिक्षक आहेत. त्यामुळे शिक्षकाचा मुलाला बोलता येणार नाही असं होत नाही, पण तोपर्यंत कधी आलेलं नव्हतं माझ्यामध्ये. आणि मग ते बोलताना काय झालं, शिकवला. तर त्या शिकवण्याच्या प्रोसेसमध्ये मी जवळजवळ क्रॉम्प्टन ग्रीव्हच्या सगळ्या डिव्हिजन मध्ये फिरलो आणि त्या प्रोसेसने जवळजवळ एक 3-4 हजार लोकांना, त्याच्यापेक्षा जास्त लोकांना मी ट्रेनिंग दिलं. आता कसं होतं, जेव्हा तुम्ही ट्रेनिंग देता तेव्हा आत बरचसं झिरपतं आणि ते झिरपताना त्या स्टीफन कोव्हीची दुसरी जी हॅबिट आहे, दॅट हॅबिटचं नाव आहे बिगिन विथ एंड इन द माइंड. म्हणजे कुठलीही कार्यक्रमाला सुरुवात करताना उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सुरुवात करा. आणि तेव्हा मला वाटलं की अरे माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय आहे, तर मला काही उत्तरच सापडलं नाही. तेव्हा म्हणलं आयुष्यभर की मी एक सुसंस्कृत सुशिक्षित घरात जन्मलेलो, आई वडील प्रोफेसर आहेत, त्यांचा एकुलता एक मुलगा, असं सगळं अजूनही मला माझ्या लाईफचा पर्पज माहितीच नाहीये.
आणि तिथे मला खटकी तिथे पडली की जर माझ्यासारख्या माणसाला माझ्या लाईफचा पर्पज माहिती नाहीये, तर जगामध्ये अशी अनेक माणसं असतील की त्यांना कळतच नाही कशासाठी जगतात आहेत. ते येतात आहेत, काही काळ जगतात आहेत आणि जातात आहेत. पण तिथे मला पर्पज सापडला की आय मस्ट गिव्ह फॅसिलिटेशन टू सच पीपल हु वॉन्ट टू अंडरस्टँड व्हॉट इज द पर्पज ऑफ देअर लाईफ. हा सगळा प्रोसेस मला मिळाला. तिथून माझ्या जीवनाचं टर्निंग पॉइंट सुरू झालं आणि मग माझ्यावर काम सुरू झालं, म्हणजे माझ्या मनावर माझं. मग तिथून विपश्यना केली गेली, प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटर्स मध्ये गेलो, तिथे माझ्या स्वतःवर काम करायला सुरुवात केली. साधना, मेडिटेशन नावाचे विषय माझ्या अंतरंगात झिरपायला लागले आणि मग ते जसं झिरपायला लागलं तसं मला वाटायला लागलं की आय एम नॉट फिट फॉर क्रॉम्प्टन. आणि मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला जाणवलं की मी काहीतरी वेगळं करायला पाहिजे, पण वेगळं करायचं असेल तर मला क्रॉम्प्टनची नोकरी करून करता येणार नाही. सो 2004 ला मी क्रॉम्प्टनचा जॉबचा राजीनामा दिला आणि तिथून मी मुलांच्या बरोबर, शाळेतल्या मुलांच्या बरोबर काम करायला सुरुवात केली. सृजन अकॅडमी स्थापन केली. हे करत असताना माझा अभ्यास सुरूच होता माझ्या मनाचा किंवा हाऊ माइंड वर्क्स. आणि तिथे मला काय जाणवलं, एक महत्वाची गोष्ट की मनुष्याची क्षमता किती असली, पोटेन्शियल किती असलं तरी त्याचा परफॉर्मन्स चांगला होईलच असं नाही. आणि मग ते चांगला का होत नाही, कारण पोटेन्शियल, नॉलेज, स्किल असणं वेगळं, पण त्याची ऍटिट्यूड त्याला अलाइन्ड असेल तरच परफॉर्मन्स होतो. ऍटिट्यूड जर वेगळी असेल तर परफॉर्मन्स होत नाही. मग ऍटिट्यूडवर कसं काम करता येईल, मग ऍटिट्यूड बदलता कसं येईल, मग ऍटिट्यूड म्हणजे काय, ह्या सगळ्या दृष्टीने माझं मन नावाच्या विषयाशी अभ्यास सुरू झाला. मग त्या दृष्टीने वाचन, चिंतन, मनन, स्वतःच्याच मनाची प्रयोगशाळा करणं असा सगळा विषय झाला आणि मग तिथून तो जागर मनाचा विषय सुरू झाला. सो एका कंपनीमध्ये मला सांगितलं की सर आमच्या इकडे माणसं टिकतच नाहीयेत. मग माणसं का टिकत नाहीत, मग त्या राजीनामा देणाऱ्या माणसांचे मी इंटरव्ह्यू घेतले तर त्यांच्या मनामध्ये खूप इन्फिरिटी कॉम्प्लेक्स होता की आपण एकदम कमी दर्जाचे आहोत, आपल्याकडनं काही होणार नाही, इतकी त्यांची मानसिक पातळी खालवलेली होती. त्यांच्यावर मी काम करायला सुरुवात केली आणि त्यांची जेव्हा पहिली बॅच त्या कंपनीमध्ये गेली तेव्हा त्यांच्या मॅनेजरचा मला फोन आला, ही लोक सगळी चांगली काम करतायत आणि टिकतात पण आहे, सोडून पण जात नाहीये. असं सगळं झाल्यावर असे 1000 पोरं माझ्या हाताखालनं गेली, 1000 एम्प्लॉईज त्यांनी माझ्या हाताखालनं गेली आणि तिथे तो जागर मनाचा जन्म झाला की आय फाउंड दॅट स्ट्रक्चर्ड प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मिंग वन्स ॲटिट्यूड फॉर डेव्हलपिंग और डिलिव्हरिंग एक्सलन्स विदिन अँड अराउंड. आणि मग ती प्रोसेस सुरू झाली. ती प्रोसेस सुरू झाल्यावर मला छानच वाटायला लागलं. मग तिथून टप्प्याटप्प्याने माझं काम वाढत गेलं वगैरे वगैरे. पण 2020-21 साली असं झालं की मला स्टॅग्नन्सी आल्यासारखं झालं. म्हणजे जे या सगळ्या प्रोसेसमध्ये 2004 ला कंपनी सोडल्यावर, क्रॉम्प्टन सोडल्यावर खूप शिकावं लागत होतं आणि ते शिकण्यामध्ये मला खूप मजा येत होती. पण ते शिकून एकदा असं झालं की अरे आता जे शिकलेलं आहे ते मला वापरता येतंय आणि वापरल्यामुळे मला रिझल्ट पण मिळत आहेत, आता नवीन कशाला शिकायचं, असं ते प्रोसेसिंग सुरू झालं आणि मन एकदम स्टॅग्नंट होऊन गेलं. मनाला जे धुमारे फुटायचे, नवीन नवीन जी जिज्ञासा उमलायची, ही शांत व्हायला लागली. आणि हे माझ्या जागरूक मनाला जाणवायला लागलं की आपल्या मनावर एक मळप साठत चाललंय, एक रिलॅक्सेशन येत चाललंय, एक स्लगिशनेस येत चाललाय, त्याला जागं केलं पाहिजे. मग त्याला जागं केलं पाहिजे, कसं जागं करणार. आणि तिथे काय माहितीये, तिथे आता नर्मदा माईचा बुलावा सारखं झालं की त्यावेळी प्रथम माझ्या मनात ते झालं की आता परिक्रमेला जावं. आता ही खूप अद्भुत गोष्ट आहे, कारण मी माझा जो विषय आहे ना, हा माझा विषय, माझा पिंड हा तसा धार्मिक म्हणलं तर नाही, तसा खूप मी देवपूजा बिजा करणारा नाही, रॅशनल थिंकिंगवर जास्ती विश्वास ठेवणारा, असा सगळा विषय आहे. पण माझ्या मनामध्ये एकदम परिक्रमेचाच विषय आला. आणि तो का आला ह्याच्याकडे उत्तर असं काही नाही, रॅशनल उत्तर काही नाही. मी फार पूर्वी जगन्नाथ कुंटांचं पुस्तक वाचलेलं होतं, नंतर आमच्या नाशिकच्याच भारतीताई ठाकूर यांचंही पुस्तक वाचलेलं होतं. सो दॅट वॉज द ओनली इंट्रोडक्शन टू मी ऑफ नर्मदा माई. पण तसं पुढचं असं काही नव्हतं. पण तो इच्छा निर्माण झाली, इच्छेबरोबर तो संकल्प निर्माण झाला, संकल्पाबरोबर माझी तयारी सुरू झाली आणि माझ्या मनावर काम करायला, माझ्या मनावर चढलेली जी पुतं होती ती पुतं करायला, नाहीशी करायला माझा नर्मदा माईला जाण्याचा निर्णय झाला. तर दॅट जर्नी, मी माझ्या जर्नीचं नाव दिलं होतं फ्रॉम समबडी टू नोबडी.
कारण हा सगळा प्रवास जो आपल्या जगण्याचा आहे ना, हा फ्रॉम समबडी टू नो बडी कडे जायला पाहिजे. आणि ते मी आधी वाचलं होतं. आणि दुसरा जो विषय होता माझ्या मनात, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम किंवा सच्चित आनंद, हा नेमका काय विषय आहे हे वाचलेलं आहे, आपण ऐकतो. आपण शंकराचार्यांचं निर्वाण षटक मी ऐकतोय, पण मनोचित्त ना बुद्ध्यान नायम हे ऐकतो, पण चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम हे कळत नव्हतं. बुद्धीपर्यंत पटून उपयोग नाही त्याचा. सो ह्या दोन गोष्टींसाठी माझ्या मनाचा अभ्यास करण्यासाठी, मनावरची पुटं काढण्यासाठी आणि फ्रॉम समबडी टू नो बडी किंवा चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम या गोष्टीच्याकडे पावलं टाकण्यासाठी मी नर्मदा परिक्रमा निवडली. तर परिक्रमा म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीसाठी करावी वाटली की तुमच्या मनाचा अभ्यास तुम्हाला स्वतःला करायचा होता आणि जे मनावर जळमट निर्माण झालेली, थोडक्यात जे मन एकदम स्टॅग्नंट झालेलं त्याला परत चांगल्या रीतीने देण्यासाठी. साप कसा काट टाकतो, साप काट टाकतो, झाडांना पालवी फुटते, जुना पाला निघून जातो. ह्याच्या माझ्या सगळ्या वाचनामध्ये ना एक विमलाताई ठकार यांचं फार माझ्या मनावर आमचा प्रभाव आहे. तर त्यांच्या ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आल्या होत्या. जीवनालाच गुरु करा. कुणाला गुरु करायचा? जीवनालाच गुरु करा. सो तो विषय माझ्या डोक्यात पक्का होता. सो जीवनाला गुरु करायचं म्हणजे जीवनाला शरण जायचं. जीवनाला शरण जायचं म्हणजे ते संसारात राहून शरण जाता येणार नाहीये. सो परिक्रमा असा सगळा तो विषय. तर परिक्रमा तुम्ही ह्याच्यावर ओंकारेश्वर वरनं सुरू केली का? ओंकारेश्वर. आणि मग परिक्रमा जेव्हा सुरू केली त्या दिवसापासून तुम्हाला प्रवासात कसं कसं वाटलं त्याच्याबद्दल थोडं सांगा. कारण जे नॉर्मल प्रश्न आहेत जे परिक्रमावासींना आपण विचारतो, कुठून सुरू केली, कुठे संपवली, ते तुमच्यासाठी नाही आहेत. तुमची परिक्रमा वेगळ्या कारणासाठी आहे आणि लोकांची वेगळ्या कारणासाठी असते. तर तुमच्या सर्वप्रथम मी जेव्हा गेलो ना ओंकारेश्वरला, मी 20 ऑक्टोबरला ओंकारेश्वरला पोहोचलो. 20 ऑक्टोबरच्या रात्री. आणि मला सांगितलं गेलं होतं की गजानन महाराजांचे आश्रम आहे तिथे, तिथे परिक्रमावासींची 3 दिवसांची राहायची सोय होती. तेव्हा मी उतरलो रिक्षामधून, आश्रमासमोरच उतरलो मी, तिथे गेलो. तिथं पहिला मला शिकवण म्हणूया, मी नर्मदाबाईने पहिले जे कान धरणं असतं किंवा पहिला जो एक फटका मारणं असतं, तो पहिला फटका मारला की मी त्या काउंटरवर गेलो आणि म्हणलं की असं असं परिक्रमेसाठी आलोय. तो काउंटर वाला म्हणला, बाबा जी अभी तक परिक्रमा शुरू ही नहीं हुई, परिक्रमा दशहरे से शुरू होने वाली है. अरे बापरे. फिर म्हणले ठीक है मैं रहता हूँ 3 दिन. त्याचा पुढचा धक्का असा होता कि आप यहाँ नहीं रह सकते, परिक्रमा जब शुरू होगी तब यहाँ से आप रह सकते हो 3 दिन के लिए. अभी परिक्रमा शुरू ही नहीं हो रही तो आप रह नहीं सकते. ठीक है, आप आज आप आए हो तो एक दिन ये रात निकलो और दूसरे दिन कल सुबह अपना बोरिया बिस्तरा बांध लो. आता अशा शब्दांमध्ये माझ्याशी आजपर्यंत कोणी बोललेलं नाही. मी सीईओ, जागरमनाचा फाउंडर, पेट्सचा फाउंडर, मला आमच्या गावामध्ये किंवा एकूण मला सगळे सर म्हणतात, गाण्यामुळे बुवा म्हणतात, गुरुजी म्हणतात, गुरुदेव म्हणतात. आणि हा मुलगी म्हणते बाबाजी बोरिया बिस्तरा बांध के निकल पडो. सो तिथे मला पहिला झटका बसला की चलो हमारी भी परिक्रमा शुरू होने वाली है. आता मला इथं ओळखणारा कोण नाही. त्यामुळे जो माझा प्रवास होता ना फ्रॉम समबडी टू नो बडी, त्याची आता ही सुरुवात आहे. बिकॉज दॅट पर्सन इज नॉट एट ऑल रिकॉग्नायझिंग मी. त्याला काही देणं घेणं नाहीये मी कोण आहे. बरोबर. सो आताही मलाही विसरलं पाहिजे की मी कोण आहे. बरोबर. मग तिथून माझी प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्यावर तो म्हणला की 2 नंबर के हॉल में जाओ. 2 नंबर के हॉल में जाओ. तर मैं गया उधर. ही भली मोठी गर्दी तिथे, आधीचे कोण भक्त असतील, आलेले असतील काय, पण तिथे जागाच नव्हती. माझी ती आपली हे असते ना, ते एक आपलं शीट जे असतं ते शीट टाकायचं असतं, ज्याला आसन म्हणतात. तिथला स्वयंसेवक आला आणि म्हणाला की आसन डाल दो बाबाजी. तर आसन डाल दो. मग कहा डालू? एक छोटीशी जागा होती, छोट्या जागेत टाकलं मी. यही आपकी जगा आहे. आयुष्यातला तो पहिला दिवस होता माझ्या की इतक्या लोकांमध्ये काहीही नाही, नुसतं आसन टाकलेलं आहे आणि मला झोपायचंय आता. तिथे मला दुसरी खटकी पडली की आता तू कोणी नाहीयेस, तू आता परिक्रमावासी आहेस. आणि वाचताना मी एके ठिकाणी वाचलं होतं, एक ते शब्द फक्त माझ्यासाठी होते, बुद्धीला, जो प्राप्त है वो पर्याप्त है.
ते मी पहिल्यांदा मला सांगितलं की शंतनु गुणे जो अभी प्राप्त है वो पर्याप्त है. दूसरा मला सांगितलं गेलं तो ये परिक्रमा में जो आपको मिलेगा नहीं मिलेगा उसको प्रसाद मानना है. वो सब नर्मदा मैया का प्रसाद है. वो आपके जीवन में आ रहा है इसलिए आ रहा है कि उससे आपको कुछ सीखना है. तो म्हणलं आता माझं शिक्षण सुरू झालं आणि दुसऱ्या दिवशीच मला दुसरा अनुभव आला. मी हे सगळं झालं, सकाळ झाली, मी सगळा माझा बोरिया बिस्तरा बांधरला, आश्रमातून बाहेर पडलो, पण आता जायचं कुठं? 3 दिवस काढायचे आहेत, 21, 22, 23, 24 ला दसरा आहे. आता जायचं कुठं? आता मी असं एक समोरच एक हॉटेल होतं पंचवटी, तिथे गेलो मी. पण तिथे कोणीच नव्हतं काउंटरला. 10-15 मिनिटं आवाज दिला, हाका मारला की देर वॉज नोबडी. पण मी त्या काउंटरवर आहे हे बाहेरच्या रस्त्यावरून येणाऱ्या दोघांनी पाहिलं आणि ते माझ्याकडे आले, मला बाहेर बोलवलं. अरे बाबाची परिक्रमा केली आहे. म्हणलं हा. तर दुसरे जे सीटवर बसलेले होते ते चक्क मराठीत माझ्याशी बोलायला लागले, अहो मग इथे कुठे आलात तुम्ही, हॉटेलमध्ये कशाला जाताय? म्हणलं असं असं मला आश्रमात बाहेर काढलेलं आहे आणि अजून परिक्रमा सुरूच झालेली नाहीये. हो मग काय करणार तुम्ही? म्हणलं तोच पाहतोय म्हणून मी राहायला आलोय. तर त्या पुढचे विषय, ते जे गृहस्थ होते त्यांचं नाव पाटील, मला आठवतंय, म्हणे आमच्या घरी राहा. सो एकीकडे नर्मदा मेने मला बाहेरचा धडा पण दिला आणि दुसरीकडे बाहेरून मला आधार पण दिला. आणि मग 3 दिवस त्यांच्याकडे मी राहिलो आणि मग 24 तारखेला सगळा सकाळी संकल्प वगैरे झाला दसऱ्याला नर्मदेच्या किनाऱ्यावर. ते अनिल दास महाराज म्हणून ते होते, त्यांच्याकडनं आम्ही संकल्प घेतला. आणि पण तो संकल्प घेत असताना माझ्या डोळ्यातून असं छान वाटत होतं मला की समथिंग इज गोइंग टू हॅपन फॉर मी, द होल युनिव्हर्स इज गोइंग टू वर्क फॉर मी. ही जी आतून एक धारणा शक्ती वाढत जाते ना की माझा एक वेगळा प्रवास सुरू झालेला आहे. आणि हा प्रवास फक्त माझ्यासाठी नाहीये, तर माझ्या अंतःकरणावरच्या सगळ्या पुट दूर करण्यासाठी आता सारी सृष्टी माझ्या बरोबर आहे आणि सर्वात महत्वाचं नर्मदा माई माझ्या बरोबर आहे. सो तो प्रवास सुरू झाला आणि पहिलाच जो मला आमचा मोर टक्क्यापर्यंतचा, इथं जो संपूर्ण नर्मदेचा तीर, त्याच्यावर खूप खास खळगे, दगड धोंडे सगळे. आता त्या दगड धोंड्यावरनं पाऊल टाकायची आपल्या नेहमी सवय नसते. मी प्रयत्न बरोच प्रॅक्टिस केली होती, पण प्रॅक्टिस रेग्युलर ट्रॅकवर केलेली होती. आता ट्रॅकवरून नर्मदेच्या तीरावर दगड धोंडे, खडक, चिखल सगळा. आता तिथे दुसरा विषय सुरू झाला की फोकसली मला प्रत्येक पाऊल टाकायचंय, प्रत्येक पाऊल फोकसली टाकायचंय. एक पाऊल जरी इकडे तिकडे झालं तरी गडबड होणार आहे, पाय ट्विस्ट होऊन चालणार नाहीये. आणि मग तिथे तो विषय सुरला की प्रत्येक पावलाला, प्रत्येक श्वासाला नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, टू क्रिएट माय फोकस ऑन व्हॉट आय एम डुईंग. आणि त्याच्यामुळे एक झालं की तो एक नर्मदे हरचा रिधम, एक लय मिळायला लागली आणि त्या लयी बरोबर माझं चालायला सुरुवात झाली. आणि हळूहळू मला असं जाणवायला लागलं की मी चालतो आहे का नाही, का माझ्याकडे मला चालवलं जातंय, हा विषय सुरू झाला. सो प्रोसेस सुरू झाली. मग मी मजा घेत गेलो. मला सर्वात महत्वाचा वाटत होतं की मला आनंद घ्यायचा आहे. मला असं रडत खडत पाय ओढत चालायचं नाहीये, मला आनंद घ्यायचा आहे. सो आनंद जो प्राप्त है वो पर्याप्त है और प्रसाद बुद्धीने जगत जगत मला आनंद घ्यायचा आहे. सो तशी ती प्रोसेस माझी सुरू झाली. पहिल्या दिवशी तुम्ही आश्रमात जेव्हा पोहोचलात, पहिल्या आश्रमात एकरोटी आश्रम लागतो पहिला, मोर टक्क्याला पोचलं. मला आठवत होतं मोर टक्क्याला तिथे जळगावच्या आहेत कोणतरी, त्यांनी आता मला नाव नाही आठवत आहे, त्यांनी तो आश्रम स्थापन केलेला आहे आणि तिथे मी पहिल्यांदा त्या आश्रमात पोहोचलो, आठवत आहे मला. मग तिथला अनुभव कसा होता? तिथला अनुभव पहिल्यांदा असं होतं ना की आपण दुसरीकडे कुठेतरी आश्रित म्हणून जातोय आपण हे. आणि मला तिथं हे दिलं होतं. बरं पहिल्यांदा मी दुपारी चालायला सुरुवात केली, कारण आमचे जे पाटील होते त्यांनी मला म्हणलं की सर तुम्ही पूजा केल्यावर आधी पहिल्यांदा माझ्याकडे जेवायला या, दसरा आहे माझ्याकडे, दसऱ्याचं जेवण मग पुढे जा. त्यात मला असं वाटतं की कडकडीत ऊन तयार होईल आणि उन्हानंतर जर मला इच्छित सई. पण त्यांनी मला सांगितलं की पहिला जो मोर टक्का आहे ते जवळच आहे, ओंकारेश पासून खूप लांब नाहीये, तुम्ही दिवस सरायच्या आत पोचाल. नॉर्मल नियम असा असतो की सूर्योदयानंतर चालू करा आणि सूर्यास्ताच्या वेळेला थांबा. सो मी निघालो सगळं. तर रणरणीत ऊन पहिलाच दिवस होता आणि पहिलाच दिवस मला जाणत होतं की आत एक छान उत्सुकता पण होती की सुरुवात करतोय मी.
आणि तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की मी चालायला सुरुवात केली, ओंकारेश्वरची तो संकल्प पूजा झाली, तेवढाच या पाटील बाबांनी मला संपूर्ण परिक्रमेचा पीडीएफचा एक मॅप पाठवला आणि तिथे मला दिसलं की आई शपथ 3400 किलोमीटर चालायचं आहे. सो मला पुढचं सगळं दिसलं आणि ते दिसल्यावर मला जाणवलं की मी परत त्याचा डिकोड करत होतो की मी पहिली काही पावलं टाकतोय आणि माझ्या हातात मॅप येतोय. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ मी असा लावला की मी 3400 किलोमीटरचा विचार करायचा नाहीये. मी आता पहिलं पाऊल माझं किंवा पावलामागून पावलं कसं पुढे पडेल याचाच फक्त विचार करायचा आहे. पावलं पुढे पडत राहिली तर माझे 3400 किलोमीटर कधीतरी संपतील. आपल्याला काही घाई नाहीये, आपल्याला काही टार्गेट नाहीये. कारण कॉर्पोरेटच्या लाईफमध्ये टार्गेट, डेडलाईन वगैरे असं सगळं असायचं. तो काही विषय नाहीये. तर हम सिर्फ चलते रहेंगे. आणि मग तो जे आश्रमासमोर मी आलो, त्या आश्रमासमोर आल्यावर पहिल्यांदी तिथे एकच घोषणा आहे, नर्मदे हर. नर्मदे हर मी म्हटल्यावर तिथून एक मला ते आठवतात, पेनसे नावाचे गृहस्थ आहेत, त्यांचा माझा चांगला नंतर परिचय झाला. त्यांनी ते आणि ती एक छान सुबक मूर्ती, पण डोळ्यामध्ये स्नेह, आपुलकी, तशी माझी त्यांची पहिलीच आयुष्यात भेटतोय. पण त्यांनी ज्या आपुलकीने मला आत बोलवलं, या बाबाजी तर आसन डालो हे, पण मला सगळी ती प्रक्रिया नवीनच होती सगळी, की आसन डालणं म्हणजे काय, आश्रमात राहणं म्हणजे काय. इवन नर्मदा माईची पूजा करणं, तर नर्मदा माईची आरती माझी पाठच नव्हती, कारण कधी म्हणलेलीच नाही. पण त्यांनी मला ते छोटस पुस्तक दिलं वगैरे वगैरे वगैरे. आणि त्या दिवशी मग सगळे आम्ही जेवायला बसताना अजून बरेचसे परिक्रमासाठी आश्रमात रात्री आश्रयाला आले होते. मग त्या बाईंनी आमच्याकडनं श्लोक म्हणून घेतले, भजनं म्हटली, हा सगळा विषय. आणि खूप छान वाटायला लागलं. बिन सेन्स देअर वॉज नथिंग विच कॅन क्रिएट स्ट्रेस विद इन मी, बिकॉज एव्हरीबडी इज इन दॅट सर्व्हिस मोड. सेवाभावी वृत्तीमध्ये सगळेजण होते आणि त्या सेवाभावी वृत्तीतून मला जाणवायला लागलं की अरे मी एवढ्या सेवेला लायक आहे का, हा प्रश्न मला पडायला लागला. की हे सगळे काही न करतात, त्यांना काही मिळणार नाहीये, काही छदाम घेणार नाहीयेत, ते फक्त भरभरून देणार आहेत. आणि त्यांच्या अशा भरभरून देण्यावर किंवा सेवावृत्तीवर माझं चालणं चालू राहणार आहे. तो पहिल्यांदा मनामध्ये एक ग्रॅटिट्यूड निर्माण झाली, कृतज्ञता निर्माण झाली की अशी ही लोक आहेत जागोजागी, म्हणून ही सगळी परिक्रमा विषय सुरू आहे. आणि जगामध्ये हे कुठेच नाही, संपूर्ण जगामध्ये हा विषय नाहीये. पर्यटन सगळीकडे आहे, पर्यटन ट्रेलला जातात, याला जातात, ट्रेकिंगला जातात, पण लोकांच्या सेवावृत्तीवर तुम्ही 4-4, 5-5 महिने राहू शकता आणि तुम्हाला कोणी विचारत नाही. इतका विश्वास असतो तुमच्यावर. सो तिथून माझी प्रोसेस सुरू झाली, ग्रॅटिट्यूड निर्माण झाली. आणि हे सगळा विषय मला प्रत्येक ठिकाणी असाच येत गेला. मी जेव्हा जेव्हा आश्रम मिळाले, कधी कधी आश्रम नाही मिळाले, पण आश्रम जेव्हा नाही मिळाले, एके ठिकाणी मला जायचं होतं ब्राह्मणगावला, पण ब्राह्मणगावच्या आधीच सूर्यास्त व्हायला लागला होता. तिथलं मी एक बाई भेटली, वाटेल, अरे बाबाजी ब्राह्मणगाव तो आप पहुंचेंगे नहीं, ये नांदगाव है, नांदगाव में रह लो. म्हणजे कहाँ जाओ रहने के लिए, कुछ नहीं मिला ना. तब वो गांव का एक मंदिर है, हनुमान जी का मंदिर होतं ते, वहां जा. सो मी गेलो हनुमानच्या मंदिरात. ते छोटस मंदिर, आयुष्यातली पहिली वेळ अशी मंदिरात जाऊन राहायची. आणि त्या मंदिरात गेल्यावर तिथं अजून ऑलरेडी एक परिक्रमावासी होता का साधू होता मला माहिती, तिथे होत आहे. तिथं मी बसलो आणि थोडा वेळ, अर्धा पाऊण तास गेल्यावर त्या मंदिराचे पुजारी आले. इतका सहज सगळा विषय होता, इतका सहज की ते पुजारी आले, त्यांनी माही पाहिलं, परिक्रमावासी हो. म्हणलं हा परिक्रमावासी हो. कुछ भोजन की व्यवस्था हुई है? म्हणलं नहीं है. ठहरो फिर मेरे घर से डबा आएगा आपको. फॉर हिम दॅट वॉज इतकं सहज व्यक्त होत होतं. आणि मी त्या सहज वृत्तीने मी पाहिलो की इतकं सहज होतं, इथं देणं इतकं सहज आहे. आमच्या शहरी जीवनात देणं सहज नाही, विश्वास सहज नाही, काहीच नाहीये, पाणी पण नाही पास का. तर असा सगळा प्रवास सुरू झाला माझा. आणि या सगळ्यापासून मला एक जाणवलं की माझ्यावर लक्ष आहे, कारण मी एकटा होतो, मी कुठल्या ग्रुप बरोबर गेलेलं नव्हतं. माझं चलणं जे होतं, चालणं होतं, हे एकट्याने चालणं होतं. त्यामुळे पण मला जाणवलं की जिथे जेव्हा जेव्हा तुम्ही एकट्यात असं समोरच्या अण्णा कळतं,
तेव्हा त्यांच्या मनातला तुमच्याबद्दलचा आदर खूप वाढलेला असतो. तिथे त्या एकट्याला शब्द आहे निरंजन. निरंजन बाबा निरंजन हो ना, निरंजन हो. एक छान म्हण पण येते, एक निरंजन दो सुखी तीन में खटपट चार दुखी. सो छान मला ते प्रोसेस होत गेली आणि मी पुढे जात गेलो. तर परिक्रमा करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? म्हणजे अडचणी अशा की शारीरिक किंवा मानसिक अशी काही अडचण वाटली का? शारीरिक पण आल्या, मानसिक जास्ती द्यायला, शारीरिक आल्या. शारीरिक म्हणजे पहिल्यांदा महत्वाचं सांगतो, माझी 2009 बायपास सर्जरी झालेली आहे. आता विषय तसा होता तो की 2005 आणि घरून प्रचंड विरोध होता माझ्या परिक्रमेला जाण्यासाठी. पण माझा संकल्प, दृढ इच्छा पाहून हळूहळू तो विरोध मावळला. पण शेवटी माझ्या मिसेसने मला सांगितलं की सगळं टेस्टिंग डॉक्टरांकडनं करून घ्यायचं आणि डॉक्टर हो म्हणाले तरच जायचं. म्हणजे ठीक आहे, चलता आहे. आत मला कुठून तो कॉन्फिडन्स आला होता की नंतर बायपास सर्जरी झाल्यावर मी वर्षभर टेस्टिंग केलं होतं माझं. पण नंतर कधी 2009 ते आता मी 15-1 वर्षात कधी टेस्टिंग केलं नव्हतं. पण आत तो प्रचंड आत्मविश्वास होता की मी टेस्टिंग मधनं बाहेर पडेल. आणि आमचे डॉक्टर घैसास म्हणून आहेत, हार्ट स्पेशालिस्ट तिथले, त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे सगळं टेस्टिंग केलं. त्यांना सांगितलं की असा परिक्रमेला जायचं आहे आणि त्यांनी सगळं म्हणजे जा, काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त धाप जास्ती लागू देऊ नका, चढ बीड आला तर थांबा, हळूहळू चढा. सो माझी पहिली शारीरिक टेस्टिंग जे सुरू झालं ते शूलपाणी की झाडी नाही. शूलपाणी की झाडी में सब पहाड ही पहाड आहे, सगळे डोंगर दर्या डोंगर दर्या. आणि जेव्हा मी तिच्या पायथ्याशी आलो तेव्हा मी दररोज बायकोला मेसेज टाकतो की मी इथे इथे पोहोचलो. बाकी आमचं संभाषण काही नव्हतं. पण तिला एवढं सांगितलं की उद्यापासून पहाडी एरिया सुरू होतोय. तेव्हा ती म्हणाले की कोणतरी बरोबर असेल तेव्हा जा. आणि त्यात बरेच जण म्हणतात की शूलपाणी की झाडी में अकेले मत जाना, कोई तो साथ रहना चाहिए. आता कोण असणार ना माझ्यावर, आपल्या हातात तर नाहीये. पण माझी हाक नर्मदा माईने ऐकली समजू. 2 हरिद्वारचे बाबाजी त्या दिवशी संध्याकाळी तिथे आले, तिथे आम्ही मुक्कामाला होतो. पण त्यांना मी सांगितलं की मेरे आसपास रहो जाओ, कि मैं ऐसा ऐसा हूं, अगर मुझे कुछ तकलीफ होगी तो मैं आपको बताऊंगा, तो मेरे आजूबाजू में रहो. ठीक आहे बाबाजी, काही प्रॉब्लेम नाही. आणि मी तो पहाड चढायला सुरुवात केली. पहाड चढायला सुरुवात केली की आतापर्यंत इतका स्टीफ पहाड मी चढलेलंच नव्हतं. अंगावर येणारा पहाड. बरं पायऱ्या नाहीत, काय नाही, जसं ट्रेकिंगसाठी आपण जातो तसं जातोय आपण. आणि तिथे मला जाणवलं लागलं की माझ्या शरीराला धाप लागतीये आणि ती धाप मला जास्ती वाढून चालणार नाहीये. मग ती 10-15 पावलं चढायची की धाप लागली की माझ्या हातात ती काठी असायची नर्मदा माईची, आपण दंड म्हणतो आपण, त्या काठीवरच डोकं ठेवायचं. श्वासाबरोबर फक्त नर्मदेहर 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 म्हणत राहायचं. थोडा श्वास शांत झाला की परत चालायला सुरुवात करायची. असं करत 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 मी 2-2.5 तासांनी मी वरती पोचलो. आणि वरती पोचल्यावर जे मला फिलिंग होतं की आई शपथ की मी चढू शकलो. कारण 2009 नंतर बिकॉज ऑफ बायपास सर्जरी झालेली आहे, मी कुठलेच पहाड चढलेलं नव्हतं. प्रॅक्टिस साठी आमच्या नाशिकला एक पांडवलेणा नावाचा एक छोटीशी टेकडी आहे, ती चढायचं उतरायचं. पण ती एकदम छोटीशी टेकडी, त्याला व्यवस्थित पायऱ्या बिऱ्या सगळं आहे. हा पहाड. सो दॅट वॉज द फर्स्ट शारीरिक टेस्टिंग ज्याला आपण म्हणतो की शारीरिक आणि त्याच्यावर मानसिक सुद्धा होतं. मग वरती चढल्यावर तर दोन्ही बाबाजींना मी सांगितलं की बाबाजी आप चले जाओ, मैं अभी कर सकता हूं. मग तिथून मी खाली उतरायचो. खाली उतरलाय ते मोठं, कारण चढत्यापेक्षा उतरणं हा मोठा विषय असतो. आणि उतरायला काही अशी वाट नव्हती, सगळं ट्रेकिंग सारखंच होतं. खाली गोंगसा नावाचं गाव आहे, तिथे लखनगिरी महाराजांचे आश्रम आहे. ज्या लखनगिरी महाराजांनी तिथल्या आदिवासी भिल लोकांवर खूप काम केलं आणि जे पूर्वी ते लुटायचे, शूलपाणी की झाडीचं एक पूर्वीची जी होती खासियत म्हणूया, ते तिथे लूट करायचं. आता तीच माणसं लुटत नाहीत आणि ती आता छान सेवा देतात. पण हे सगळं काम लखनगिरी महाराजांनी केलं, त्यांचा आश्रम आहे. तर त्या आश्रमात गेल्यावर मला छान वाटलं. त्यांनी आम्हाला खिचडी ताक बेक दिलं आणि म्हणलं की बाबाजी थोडासा विश्राम करो और निकल पडो. म्हणलं क्यों? अरे 10-12 पहाड़ चढ़ने उतरने हैं आपको. सो ती शूलपाणी की झाडी पूर्ण 120 किलोमीटरची अंदाज आहे आणि ते सगळे पहाड आहेत. आणि ते पहाड जे आहेत ते न संपणारे पहाड आहेत, संपतच नाही.
सो तिथे माझं एक पहिल्यांदा टेस्टिंग झालं की फिजिकल टेस्टिंग ज्याला म्हणतो. नंतर त्या ह्याच्यातच मला माझी लय सापडली. माझ्या चालण्याचा वेग किती पाहिजे, माझ्या चढण्याचा वेग किती पाहिजे. मी गाणारा असल्यामुळे मला ती लय हा शब्द आहे की आपल्याला लय सापडल्याशिवाय गाता येत नाही, आपल्याला सूर सापडल्याशिवाय गाता येत नाही. तसं लय आणि सूर मला सापडायला त्या शूलपाणीच्या झाडीने मदत केली असं आपल्याला म्हणता येईल. सो पहिलं टेस्टिंग ते झालं शारीरिक. मानसिक टेस्टिंग जे झालं तर अजून शारीरिक टेस्टिंग झालं की पुढे एकदा असं झालं की एका जंगलातून जात असताना खूप काटेरी सगळं होतं ते आणि माझ्या पायाला काटा टोचला गेला, म्हणजे चांगलाच टोचला तो आतपर्यंत गेला, पोटरीला टोचला, पायाला पण नाही पोटरीला. आणि त्याच्याकडे मी दुर्लक्ष करून टाकलं की होऊन जाईल बरं, पण ते बरं झालं नाही, ते इन्फेक्शनच झालं. ते इन्फेक्शन झाल्यावर ते मोठं सगळं टापसलं. मला जाणवलं की हे नॉर्मल आता नाही राहिलं, हे वाढत चाललंय. पण लकीली मी अशा गावात होतो की त्या गावात फोनची रेंज पण होती आणि मुख्य जे मेडिकलची दुकाने होती. So, माझा एक डॉक्टर मित्र आहे, डॉक्टर विजय मालपाटक म्हणून, त्याला मी फोन केला. मग तो म्हटला बुवा व्हिडिओ कॉल करा. व्हिडिओ कॉल करून त्याला ती जखम दाखवली. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही शुगर चेक करा, कारण मला डायबिटीस पण आहे. आणि बरोबर मी ग्लुकोमीटर नेलेलं होतं. मी ग्लुकोमीटरने पहिल्यांदा शुगर चेक केल्यावर ती एकदमच नॉर्मल होती, 110 115 अशी होती ती. शुगरचा काही विषय नाही. मग त्याने काही गोळ्या सांगितल्या, गोळ्या घेतल्या आणि 6-7 दिवसानंतर ड्रेसिंग बिसिंग मीच करायचो. पण तो पहिला जो शारीरिक विषय होता तो तिथे संपला. सो शारीरिक अशा 2-4 गोष्टी आल्या, पण मनाने खचून जाणं, मनाने एकदम असा काही विषय आलेला नाही. दररोज तुम्ही 30-40 किलोमीटर चालत होतात की 15-20 किलोमीटर, कसं चालायचं दररोज? 30-40 किलोमीटर चलने की बस है नहीं. अरे उसमें जो बाबा जी है वो बोलते हैं, जिंदगी में जब आप संसार में थे उसी समय आप भाग रहे थे, अभी परिक्रमा में आए हो, वहां भी भाग ही रहे हो. क्यों भाग रहे हो भैया? भागने के लिए इधर यहाँ आए क्यों? अगर भागना ही था तो वहां ही रहना था. बरोबर. त्यामुळे मी एकदम नॉर्मल निवांत चालत होतो. अर्थभार 15 ते 20 किलोमीटर. कधी कधी जास्ती चालावं लागायचं, कारण तो आश्रम नसायचा, जागा नसायचा. पण ऍव्हरेज 20 किलोमीटर 25 किलोमीटर खूप झालं. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त परिक्रमेमध्ये तुम्हाला कोणी साधू संत भेटले का? म्हणजे तुम्हाला असं वाटलं की हे लोक खरंच जाणकार लोक आहेत आणि हो पहिल्यांदा आता ते सियाराम बाबा 104 का 110 वर्षाचे होऊन गेले. त्यांच्या आश्रमात मला पहिल्यांदा राहायची संधी मिळाली, त्यांचं दर्शन मिळालं. संवाद विवाद काय होऊ शकत नाही, पण एक तिथं आत गेल्यावर ते व्हायब्रेशन जाणवायचे की एक पवित्र व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये सहवासात आपण आहोत. तो सियाराम बाबा भेटले. नंतर पुढे भालोदला प्रतापे महाराज म्हणून आहेत, त्यांची भेट झाली. प्रतापे महाराजांच्या तिथं दत्ताची जी स्थान आहे, ते दत्ताचं स्थान खूप जागरूक आहे. तेव्हा तिथे मी दुपारी आम्ही पोहोचलो होतो, तरी तिथे मी रात्र काढली. प्रतापे महाराजांच्या सहवासात काही क्षण काढले आणि खूप वेगळी व्यक्तिमत्व ही होती की एकदम निखळ झालेली, निर्मळ झालेली आणि एका वेगळ्याच झोनमध्ये. त्यामुळे त्या संपूर्ण प्रतापे महाराजांच्या आश्रमात सुद्धा मला खूप छान वाटलं. तिथे दत्तमूर्तीच्या सहवासात त्याच्यासमोर जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा यू रिसीव्ह सो मेनी गुड व्हायब्रेशन्स, असं ते होतं. तिथे जाणवलं. पुढे मग नारेश्वरला आम्ही गेलो, पलीकडच्या याच्यावर. त्याही आश्रमात खूप छान वाटलं. तर अशी माणसं तर मी साधू हे भेटलेच, सत्पुरुष भेटलेच, पण माझा जास्ती वेगळा जो अनुभव आला तिथला प्रत्येक व्यक्ती मला सत्पुरुष वाटत होती. म्हणजे जी व्यक्तीने मला आधी बाबाजी आओ चाय पीने आ जाओ, सत्पुरुष. आपण लोक बोलायचे बाबाजी खाने का इंतजाम हो गया क्या? म्हणजे नाही हो गया, सो आप मेरे घर में खाओ. सो हा जो सगळा विषय होता, ही सत्पुरुषता, ही सुसंस्कृतता, ही माणुसकीचा धर्म. मला तर हेच जाणवलं की भारतामधला जो सनातन धर्म आहे हा नर्मदा खंडी जागृत आहे, जिवंत आहे. सो असे सत्पुरुष भेटणं, पण प्रत्येक माणसामध्ये मला सत्पुरुष जाणवला. तर गंमत कशी व्हायची, आपण एकदा मी जात होतो एके ठिकाणून आणि ते शेत होतं आणि त्या शेतातून
2-3 शेतकरी होते, वृद्ध होते, अनेक सिनियर होते, ते आजोबा पण ते मी तिथून गेल्यावर त्यांनी मला थांबवलं आणि ते सगळे तिघही माझ्या पाया पडले. आता प्रश्न असा झाला की अहो म्हणलं आप बहुत बुजुर्ग हो, आप सीनियर हो, म्हणलं मैंने आपके पाव पड़ने चाहिए. नहीं, बोले बाबा जी आप परिक्रमा कर रहे हो, आपके पैर छूने से हमको 4 धाम की यात्रा करने का आनंद मिलता है, पुण्य मिलता है. आता हे जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा आपल्याला वाटतं की आपली खरीच एवढी लायकी आहे का? पण नसते. उत्तर तर येते की नाही बाबा तुझी एवढी लायकी नाहीये. पण मग ही जे शरम जी असते, ही जी लाज असते, ही जी गिल्ट असते, त्या गिल्टने माझं ट्रान्सफॉर्मेशन सुरू झालं. एका आश्रमात फार सुंदर शब्द होते, दिव्य हो, दिव्य बनो, दिव्य हो, दिव्य बनो, बर्ताव अपना दिव्य जैसा होना चाहिए, वगैरे वगैरे. सो त्या प्रोसेस मध्ये झालं की तिथे परत झालं की तुमचं जो एक डिव्हाइन नेचर आहे, एव्हरीबडी इज डिव्हाइन, पण ती डिव्हिनिटी आम्हाला जाणवते का? ती डिव्हिनिटी म्हणजे काय मला समजतं का? माझ्यामध्ये ईश्वरीय चेतना आहे, याचा नेमका अर्थ काय? हे सगळे प्रश्न जाणवतात आणि मग आपल्याला जाणवं लागतं की अरे जर त्या दिशेने जायचं असेल तर ही वाट आपल्याला करायला पाहिजे, असा विचार व्हायला पाहिजे. सो त्या प्रत्येक छोट्या छोट्या आपण विभूतींनी, ते शेतकरी असतील, समाजासाठी शेतकरी असतील, पण माझ्यासाठी त्या विभूतीच होते त्या. परिक्रमेत असं कोण तुम्हाला भेटलं की एकदम उच्च शिक्षित, म्हणजे तुमच्यासारखाच उच्च शिक्षित आणि तरी पण परिक्रमेला आलेले, असे कोण भेटले? मला एक जण भेटला, खूप नाही भेटले, एक जण भेटले. त्यांचं नाव बी मला काही माहिती नाही, पण ते चिन्मय मिशनचे होते. चिन्मय मिशन संन्यासी होते ते, आणि त्यांच्याकडे पाहूनच जाणवायचं तेज. आणि ते आम्ही एकदाच समोरासमोर एका घोंगरा का घुरिया असं काहीतरी आश्रम होता, तो नर्मदेच्या मी नर्मदेच्या पात्रातून आपण चालत येतो, मग चढत चढत काठावर, नर्मदा अशी नेहमी खोल वाहते, वरती जायचं असेल तर तुम्हाला चढून जावं लागतं. मग तिथे तो आश्रम होता आणि त्या आश्रमात आम्ही समोरासमोर होतो आणि मला कळलं की हे चिन्मय मिशनचे आहेत. तर चिन्मय मिशनचे आहेत की मी माझ्या या परिक्रमेच्या मानसिक किंवा बौद्धिक तयारीसाठी जेव्हा ऐकायला सुरुवात केली, तर पहिला मी ईशावास्य उपनिषदावरचं भाष्य ऐकायला सुरुवात केली. तर ईशावास्य उपनिषदांचं तर पहिलं होतं, ते जे सांगणारे होते त्यांचं तर नाव विसरलो मी, जे स्वामी होते ते स्वामी होते. तर त्यांना मी हा सगळा विषय सांगितला की मी असं चिन्मय मिशनचे ही भाषण ऐकतो आहे आणि त्या भाषणातून मी स्वतः अभ्यास करतो आहे, वगैरे वगैरे. मग तिथे आमची छोटी भेट झाली. तिथे बरोबर मग त्यांच्यावर आम्ही काही, त्या आश्रमातला तो जो बाबाजी होता, प्रमुख होता, तोही तरुण होता, तो विद्यावान होता, तो भरपूर शिकून बिकून तो सगळं सोडून तो त्यांनी परिक्रमा वासींच्या अभ्यासाला सेवेला तो आला होता. पण ती एक व्यक्ती मला अशी जाणवली आणि ती अजून माझ्या लक्षात आहे. आणि मध्ये मध्ये भेटत राहायचो असे, कारण चालताना तुम्ही वेगवेगळे होता. पण कधीतरी मला परत ते जबलपूरला भेटले, जबलपूरला जात असताना ती व्यक्ती दिसली. पण ही वॉज एक लर्नेड पर्सनॅलिटी जाणवत होतं. बाकी नाही मला असं जाणवलं, मी असतील तरी मला एन्काउंटर नाही झाले, भेटले नाही. परिक्रमेमध्ये तुम्हाला कधी असुरक्षित वाटलं होतं का? कधी एखाद्या दिवशी असुरक्षितता निर्माण झाली होती का? किंवा घाबरला होतात का की काय? असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत नाही, घाबरलं नाही, असुरक्षितता नाही. कारण पहिल्या 7-8 दिवसामध्ये जे अनुभव आले होते, तरी मला पण एक अनुभव मी सांगू शकतो तुम्हाला. मी तो शेड जी आली, बरोबर, मी सप्तधारापाशी होतो. एक सप्तधारा नावाचं एक ठिकाण आहे, सुंदर सकाळ होती तिथली, आणि ती सुंदर सकाळ जवळूनच नर्मदा माई वाहते. त्यामुळे फार बऱ्याच वेळा असं होत नाही की इतके जवळ आपल्याला चालायला मिळतं माईच्या जवळून सहवासात. पण त्या दिवशी मी प्रसन्न मनाने चाललेलो होतो आणि चालता चालता मला जाणवलं की ज्या पायवाट्याने मी चाललोय ती पायवाट संपलेली आहे आणि समोर एक अशी घळ आहे, गळीतून एक नाला वाहतोय आणि नाल्याच्या पुढे पायवाट सुरू झालेली आहे. आता हा काय विषय आहे? हो, मी तिथे थबकलो. पलीकडेच एक छोटं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये एक बाबाजी होता. त्यांना विचारलं की अरे मुझे तो आगे जाना है. तो बाबाजी बोले हाँ यहीं से जाना है. मतलब यहीं से कैसे जाना है? ये नाला पार करके जाना पड़ेगा आपको. अरे बाप रे,
तर नाला पार करायचा म्हणजे कितना पाणी आहे, इतना छाती तक पाणी आहे बोला. आता दॅट वॉज द स्केरी, नॉर्मल ह्याच्यात स्केरी होतं ते. आणि तिथं उतरायला वाट पण नव्हती. तो म्हणला थोड़े बाजू से जाना पड़ेगा, आपको नाले तक जाएंगे और वहां से जाओ आप, नाले से ही जाना पड़ेगा, दूसरा रास्ता ही नाही आहे. आता तिथं मी एकटा आणि त्या संपूर्ण नर्मदा माईचा जोरदार खळा प्रवाह चालू आहे. हा नालांमध्ये नेमकं काय आहे काय माहिती नाही. बऱ्याच वेळेला असं जाणून म्हणलेलं असतं की नर्मदामध्ये मगरी आहे, मगर नर्मदेचं वाहन आहे वगैरे वगैरे. आता हे सगळं आलं तिथे. मी त्या नाल्याच्या समोर उभा आहे आणि आता मला पहिलं पाऊल तिथे टाकायचं आहे की जो नाला माहितीच नाही मला, त्याचा वेग पण आहे, त्याला प्रवाह पण आहे, पाठीवरती माझ्या ओझं आहे, गळ्यामध्ये एक पिशवी आहे ज्यात सगळे पाकिट मोबाईल सगळं आहे. हे सगळं सावरत सावरत मला तो नाला पार करायचा आहे. आता मध्ये फक्त ती काठी एवढंच. असा मी जेव्हा निघालो, पहिलं पाऊल टाकताना त्या नर्मदा माईकडे म्हणलं, बाई तूच सांभाळून घे. आता तिथे आपल्याला खरं जाणवतं की ती सांभाळणार आहे, आपल्याला काहीच माहिती नाहीये. तिथे मग दुसरे शब्द बाबाजींनी जे आतापर्यंत अनेक भेटलेले असतात, बाबाजी कुछ नहीं होने वाला, अटूट श्रद्धा रखो, अटूट श्रद्धा रखो, आप कुछ नहीं होने, माई कुछ भी होने नहीं देंगे. ओके. सो मी पहिलं पाऊल टाकलं, दुसरं पाऊल टाकलं, हळूहळू मी गुडघ्यापर्यंत पाणी, नंतर कमरेपर्यंत पाणी, नंतर छातीपर्यंत पाणी. जेव्हा असं यायला लागलं तर छातीपर्यंत पाण्यावर म्हणत राहिलं. म्हणलं पुढे मी काय करायचो, काठी असायची माझ्या हातात, ती काठी टेकत टेकत पुढे जायचो, पुढे टाकाय आणि काठी टेकली की तिथे मला कळायचं की ते पाय आपल्याला ठेवता पाहिजे. असं सगळं झालं आणि तिथे गेल्यावर मध्ये जेव्हा आम्ही आलो आणि इकडे तिकडे काठी टेकतो, काठी टेकायलाच तयार नाही. अँड दॅट वॉज द मोमेंट. ती काठी टेकत नाही, याचा अर्थ तिथे पाणी खोल आहे. पाणी खोल आहे म्हणजे आता इथून पुढे पाठीवरचं सगळं घेऊन आयदर मला पोहत तरी जावं लागेल किंवा काय होणार आहे मला माहिती नाही. मग तिथे आपण धावा म्हणतो ना, धावा, माई धाव, माई धाव. मी तो द्रौपदीने धावा केला असेल म्हणजे काय केलं असेल आपल्याला तेव्हा कळतं. सो तिथं मी सगळा धावा सुरू केला की माई धाव, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि असा एक पॉज घेतला, थोडीशी अँझायटी मला आलेली होती. बरोबर. आणि मी सगळी ती पॉज घेतला, श्वासावर नियंत्रण मिळवलं, श्वासावर नियंत्रण मिळवून नॉर्मल श्वास घेतला. तो अँझायटीचा तर थोडं बारीक जी शेड आलेली होती ती शेड घालवली आणि परत काठी घेऊन मी परत पुढे टेकवली. तर जरा लांबवर तो काठी टेकली. सो मला एक भली मोठी ढांग टाकावी लागली आणि त्या तिथं मी गेलो आणि मग तसं नाला पार पण झाला. नाला पार झाल्यावर मी मागे वळून पाहिलं आणि मला असं वाटलं की नालाही हसत होता आणि नर्मदाबाई पण हसत होती. तिच्या दृष्टीने मी तिने माझी परीक्षा घेतली की हा माणसाचा अटूट श्रद्धा आहे की नाही आहे. बरोबर. आणि मग सो दॅट वॉज स्केरी थिंग. तुम्ही जे म्हणलात की असुरक्षित, तिथं पण जेव्हा तुम्ही नाल्याच्या मध्ये होता तेव्हा ते फिलिंग झालं की हा नाला आता मी पार करणार आहे की नाही. समजा इथं काय झालं, माझं काय झालं कळणार पण नाही कोणाला. क्षणभर हे विचार आले होते. पण देन बाद में अटूट श्रद्धा, ती प्रोसेस झाली, मजा येऊन गेली. तुम्हाला नर्मदा परिक्रमेमध्ये एखादा असा अनुभव आला आध्यात्मिक स्वर्गीय असा की तुम्हाला वाटली की ही परिक्रमा ह्याच्यासाठीच केली होती, ह्या अनुभवासाठी, असा कुठला तुम्हाला अनुभव आला? खूप अनुभव आले, पण एक मला जाणवण्याजोगाचा अनुभव आला, तो घाघाला आला. अमरकंटकहून आम्ही परतीच्या वाटेवर होतो, त्यामुळे बऱ्यापैकी सीझन झालेलं होतं. बॉडी, माइंड आणि ते सगळं अलाइन झालं, रेझोनन्स मध्ये होतं, जीवनाशी कनेक्टेड होतो. कारण हे सर्वाविषयी खूप महत्वाचं, म्हणजे ज्या जीवनाला आपण शरण गेलेलो असतो पहिल्यांदा बुद्धीने, पण इतके 2.5-3 महिन्याची प्रोसेस झाल्यावर आपल्याला ते आपण नकळत संपूर्ण जीवनाशी, सृष्टीशी कनेक्ट होऊन जातो, एक रेझोनन्स निर्माण होतो. तर अशा अवस्थेमध्ये मी चालता चालता, आमच्या बरोबर 2-3 होते त्या दिवशी, घाघा या ठिकाणी आलो. एक उंच चढावर असा तो आश्रम होता. त्या आश्रमात आणि संध्याकाळ झालेली होती तशी, आजूबाजूचं खूप काही दिसत नव्हतं. गेलो, इथे एकच बाबाजी होता. तो बाबाजी म्हणला की बाबाजी हम ज्यादा कुछ नहीं कर सकते, खिचडी मिलेगी, चलेगी, दौड़ेगी, मिलेगी क्या, दौड़ेगी. मग त्याने आम्हाला आश्रम दाखवला. तो आश्रम म्हणजे फक्त 3 बाजूने बांधलेलं होतं ते, आणि एक बाजू पूर्ण मोकळी होती आणि कडाकाची थंडी होती. मला तो आठवतो विषय, कडाकाची थंडी. म्हणजे नाशिकला तशी आम्हाला सवय असते, पण नाशिकला वाऱ्याची सवय
आणि नाशिकची थंडी आताही कमी झाली, पण ते 4-5 डिग्री टेम्परेचर, हो. तुफान वारा, आणि अंगावर तसं एका मला मार्गामधल्याच एका बाईंनी मला कांबळ दिलं होतं. ती कांबळ शाल, बरोबर. हातामध्ये स्वेटर असायचा, कानटुपी असायची, हे सगळं होतं, पण थंडी काही भागत नव्हती. मग त्यांनी काय केलं, ती सतरंजी त्याच्याकडे एक होती, ती सतरंजीच आमच्या अंगावर टाकली त्यांनी, वगैरे वगैरे. असं करून मी रात्री झोपून गेलो आणि पहाटे 3:30-4ला जाग येतेच येते. बरोबर. तर 3:30-4ला जाग आली. बाकीचे सगळे विधी झाले, बाकीचे सगळे गाढ झोपलेले होते, आणि मी उठून त्या तटावर आलो. तटावर म्हणजे टेकडीच्या टोकावर आलो, आणि मला जे दृश्य दिसलं की पलीकडे प्रचंड नर्मदा माईचं पात्र आहे. इथं धरण होतं एक. ते पात्र विस्तीर्ण पात्र, घनदाट जंगल, जंगलाच्या पुढे असे धुक्याचे पटल, धुक्याच्या पलीकडे डोंगर, आणि डोंगराच्या बरोबर मध्ये लहानपणी कसे आपण पाहतो चित्रांमध्ये, तसं ते गुलाबी गुलाबी व्हायला लागलेलं होतं, आणि ते वातावरण इतकं इलेक्ट्रिफाईंग होतं फॉर मी. म्हणलं आता तो सूर्योदय होणार आहे, आणि ह्या वेळेला ते सूर्योदयाला काय घडणार आहे, काय मजा येणार आहे म्हटलं. तो काहीतरी छान घडतंय, आणि आय वॉज कम्प्लिटली रेझोनेटिंग विथ लाईफ. आय वॉज कम्प्लिटली रेझोनेटिंग विथ नेचर अराउंड मी. हे सगळं झालं होत असताना ती सूर्याची कड यायला लागली, आणि सूर्याची कड यायला लागली, आणि दुरून कुठेतरी नर्मदाष्टक सुरू झालं. आणि नर्मदाष्टक सुरू झाल्यावर मी म्हणतो, मला ध्यानातच नाही राहिलं. त्या थंडीमध्ये मी त्या नर्मदाष्टकाच्या तालावर, चालीवर, शब्दांवर मी नाचायला लागलो. त्याला भान नव्हतंही असाही विषय नाही, मी कळत होतं मी नाचतोय, पण मनामध्ये इतका उत्फुल्ल आनंद, फक्त आणि फक्त आणि फक्त आनंद. मी म्हटलं, ज्यासाठी मी सुरू केलं ती चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, हा आता मला, दिस इज द स्टेट ऑफ माइंड. दिस इज द स्टेट ऑफ माइंड व्हॉट आय एम एक्सपिरियन्सिंग नाव. आनंदाशिवाय तिथे काही नाहीये, मी पण नाहीये, हा जो विषय होता. जस्ट फिलिंग ऑफ दॅट ब्लिस. सत इज नथिंग बट प्युअर एक्झिस्टन्स, कॉन्शियसनेस, प्युअर कॉन्शियसनेस, आणि आनंद, सत चित आनंद. आणि त्याचा मी आता जे आहे, ते 7-8 मिनिटं जेवढं नर्मदाष्टक चाललं तोपर्यंत मी त्या अवस्थेमध्ये होतो. नर्मदाष्टक संपलं, आणि संपल्यावर मला जाणवलं की आयुष्यात आता जे घडलं ते वेगळंच घडून गेलं काहीतरी. आणि ते जे घडलं, त्या घडल्यानंतर मी असा हवेत तरंगत गेला, म्हणतो ना, मला हलका होऊन गेलो होतो. आणि मग त्या सूर्योदयाला सामोरं जाऊन निवांत बसलो, डोळ्यामध्ये अश्रू दाटलेले होते, की हा जो अनुभव आहे, हा अनुभव मला आयुष्यात कधी नाही आलेला. अशी उन्मनी अवस्था माझी कधीही झालेली नाही. तो अशी उन्मनी अवस्था मला अनुभवायला मिळाली. सो जो रेझोनन्स विथ नेचर, रेझोनन्स विथ लाईफ, रेझोनन्स म्हणजे माझ्या आत पण एक चैतन्य आहे, माझ्या बाहेर पण एक चैतन्य आहे, आणि आतलं आणि बाहेरचं चैतन्य हे एकच आहे. मी त्याच्याशी एकरूप होत आहे. हे फिलिंग, ही अनुभूती, ही मला तेव्हा आली. आणि दॅट वॉज द थिंग की येस, असं म्हणतो ना, काहीतरी जे घडायला पाहिजे होतं मला आयुष्यात, ते घडलं. पण त्या क्षणाने माझ्या आयुष्यात खूप बदललं गेलं. म्हणजे नॉर्मल शंतनू नाही राहिला, नंतर शंतनू बदलला. इव्हन ते माझ्या बरोबरचे ते परिक्रमा म्हटले की बाबाजी आज बहुत खुश दिख रहे हो. म्हटलं खुश आहे. दॅट वॉज द मोमेंट. तुमचा अनुभव ऐकताना माझ्या अंगावर काटा आला. एवढा सुंदर अनुभव आहे तो, आणि तो म्हणजे जवळजवळ साक्षात्कारासारखाच अनुभव आहे असंच म्हणता येईल. कारण फ्रॉम दॅट मोमेंट आय रिअली चेंज्ड. म्हणजे मला ते अपेक्षित होतं की माझ्या मनावरची पुट जायला पाहिजे, ती स्टॅग्नन्सी निघून जायला पाहिजे. ते सगळं तो असं जाणवलं त्या क्षणी की आता तो फ्लो सुरू होणार आहे. आणि हा जो फ्लो सुरू होणार आहे, हा फ्लो आता थांबणारच नाही. एक क्षण त्या दिवशी जाणवलं मला. तुम्ही परिक्रमा केली, त्याचं तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे फलित मिळालेलं आहे असं म्हटलं पाहिजे. हा क्षण तुम्हाला इकडे शहरामध्ये आला नसता कधी. नाही, 100% नाही. जर परिक्रमा केली नसती तर मला हा अनुभव घेता नसता. अजिबात नाही.
तर परिक्रमा करताना तुम्हाला असा कधी क्षण आला का, परिक्रमा अर्धवट थांबवावी असं कधी वाटलं का? असा कधी नाही क्षण? बाबा, असं कधी म्हणजे कधीच नाही वाटलं. आणि एकदा असं झालं होतं, हा. की 3-4 दिवस ना मला झोपच लागली नव्हती. हा. झोप का नव्हती लागली? का ज्या ज्या मंदिरात मी उतरलो त्या मंदिरात हनुमान चालीसा किंवा रामचरित मानस चालायचं रात्रभर. हा. आता रात्रभर जेव्हा रामचरित मानस जेव्हा चालतं तेव्हा झोप नाही लागत तुम्हाला. बरोबर. सलग 4-5 दिवस असं घडल्यामुळे शरीर थकलेलं होतं बरोबर. आणि पोषण पण नीट होत नव्हतं. पण असं काही प्रदेश असे आहेत की तिथे तुम्हाला फारसं काही मिळत नाही. बरोबर. तर असं मला आठवतंय ते नाव, बिछोला नावाचं गाव होतं. हा. आणि मला अंगात चालण्याचं तणत नव्हतं. हम्म. मी अक्षरशः तो रस्ता होता छोटासा, हम्म. त्या रस्त्याच्या कडेला एक झाड होतं. हम्म. त्या झाडाच्या ठिकाणी मी ते अंग टाकून गेलो होतो. हम्म. विश्रांती घ्यावीशी वाटत होती, पण झोप पण मिळणार की नाही माहिती नव्हतं. असं सगळं झालेलं होतं. पण असं मध्ये आधी झोपून पण काही मिळणार नव्हतं, पण पोटात काहीतरी जाणं आवश्यक होतं. बरोबर. मग असंच उठलं कोणत्या वेळेला, बाबाजी यहाँ क्यों सोए हो, आगे थोडाफार गाँव है 4-5 किलोमीटर पे बिछोला, वहां जा, वहां कुछ तो भी आपके लिए हो जाएगा. हम्म. परत पाय ओढत ओढत, तेव्हा थकवा होता, चालवतच नव्हतं मला. बरोबर. आणि मग तिथं गावात गेलो. गावात अशी 11-11:30ची वेळ असेल, 11:30-12ची. बरोबर. तिथे एक फुटपाथ होता, फुटपाथवर एक टपरी होती, टपरीच्या वरची शेड होती. तिथल्या मी बाईंना म्हटलं, तिथे एक बाई होत्या, हम्म. म्हटलं माताजी आते मुझे चलने नहीं आ रहा है, मैं अभी सो जाता हूँ इधर. माताजी बोले सो जा. सावली पण होती त्या टपरीची शेड मध्ये. झोपून गेलो मी. झोपून गेल्यावर एक तास सव्वा तासाने मला उठवण्यात आलं, बाबाजी उठव उठव उठव. सो मी उठलो. तर मला उठल्यावर पहिल्यांदा काय दिसलं, गरम गरम भज्यांची प्लेटच दिसली मला. मी पाहिलं, तो कोण होतं, एक माताजी होत्या. हा. अरे बाबाजी भूखे हो बहुत दिन से, ये खा लो. हम्म. म्हणलं आप कोण आहे? म्हणे मी पीछे ही रहती. हम्म. तर त्या टपरीच्या मागे तिचं घर होतं. बरोबर. आणि मला आठवतं मी आधाशासारखा ते भजी खाल्ले असते. हम्म. तिला ते सगळं जाणवलं की ह्या बाबाने एवढा सण सण सण, मी खूप भुका असेल. तिने अजून परत भजी आणली. अहो म्हटलं, माझ्या पोटाला सवय नाही एवढी. बटाट्याची भजी होती ती. नाही बाबाजी खाओ, कुछ नहीं होगा, आपको चाहिए. हम्म. मग ती भजी पण त्या माताजीने आणलेली मी खाल्ली आणि झोपून गेलो परत. बरोबर. 1-1.5 तासाने उठलो. ती झोप छान लागली मला. पोटात काहीतरी गेलेलं होतं. पण गंमत अशी की उठलो मी आणि आता निघणार, तेवढ्यात समोर एक छोटीशी टपरी होती. तिथून एक बाबा धावत आला. हम्म. तो म्हणला, सर जी आप जब सोए थे ना, तब एक कोई तो भी गाड़ी से कार से आया और ये पैक लंच मुझे देके गया. हम्म. अरे म्हणलं, पॅक लंच कोणी दिलं? तर तिथे ती व्यवस्था असायची समोरच्याला, पण ते मी झोपलेलो आहे तिथं, पॅक लंच ठेवून झालं. आणि ते तोपर्यंत मला डिकोडिंग झालं होतं की आता मला पॅक लंच मिळालेलं आहे, याचा अर्थ माझ्या रात्रीची व्यवस्था झालेली आहे. बरोबर. आणि अगदी बरोबर तसं आलं. तिथे त्या दिवशी मी रात्री मुक्कामाला गेलो. तिथे जेवायला काहीही नव्हतं, थोडंफारच काहीतरी होतं. बरोबर. पण त्यावेळेला माझ्याजवळचं पॅक लंच मला उपयोगी पडलं. त्यामुळे ती माई जी असते ना, ही माई कुठून 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 तुम्हाला सतत सांगत असते की मी आहे बाळा, मी आहे, काळजी करू नको. असे अनुभव येतात. बरं. पूर्ण त्याच प्रत्येक परिक्रमावासीवर माईचं पूर्ण लक्ष असतं आणि हो, प्रत्येकाला बारीक सारीक गोष्टीत जाणवतं की माई कशी आपली व्यवस्था करते. राहण्याची बरोबर. व्यवस्था म्हणा, खाण्याची व्यवस्था म्हणा. मी जेवढ्या लोकांच्या मुलाखती घेतल्यात ना, त्याच्यातनं मला हेच समजलंय की बरोबर. प्रत्येकाची व्यवस्था अगदी बरोबर. आणि हे जीवनात पण आहे आपल्या. आता हो. करतो ना, तर मला दरवेळेला बिझनेसमध्ये असं वाटतं, आज 20 तारीख आली आणि हम्म. आता पुढचा महिना संपत आला, 30 तारीख आली, आता पगार द्यायला पैसे नाहीयेत. आता पैसे बरोबर. येणार कुठून? असं मला वाटतं. हम्म. आणि तिथपर्यंत मग कोणत्यातरी पार्टीचं पेमेंट येतं, काहीतरी काम येतं आणि ते पैसे जमा होतात, त्यांचा पगार होतो आणि परत पुढच्या महिन्यात हीच चिंता असते, की अरे आता पगार द्यायचा. परत ते चालतं. अशी 30 वर्ष चालली आहेत माझी. व्हेरी गुड. नाईस. असं जीवनामध्ये असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ईश्वर मदत करत असतो. बस आणि बस बस. हा. म्हणजे चांगल्या कामासाठी हां, हो अर्थात. हो, नक्कीच नक्कीच. तर प्रत्येक ठिकाणी मला ही मदत जाणवली ईश्वराची, की आपल्यावर त्याचं पूर्ण लक्ष असतं आणि प्रत्येक ठिकाणी तो आपल्याला हेल्प करत असतो. आणि ते नर्मदेत फार प्रकर्षाने लोकांना जाणवतं सर्वांना, जे कोणी करतात. तुम्हाला परिक्रमा करताना कोण गूढ व्यक्ती असं भेटलं होतं का, की ही माणूस होता, की परमेश्वराचा अंश होता?
किंवा त्याच्यामध्ये परमेश्वराचं औषध. ऐसे मैं तो देख रहा हूँ, मुझे ईशावास्य वाचल्यावर आधी वाचलं होतं, वाचून बरोबर त्याच्यावर चिंतन झालं, बरोबर. पण मला हे जाणवायला लागलं की मला भेटणारा परिक्रमेमध्ये तरी ती प्रोसेसमध्ये मला सांगणार की यहाँ से जाओ, हा. यहाँ से मत जाओ, या खाना खाओ, मेरे घर में आओ. सगळीच माणसं मला ईश्वराचा अंश वाटायला लागली. बरोबर. आता ही नुसती माणसंच नाही, सर्वात महत्वाचा विषय होता हो. की चालत असताना मला मध्येच एखादं फुलपाखरू यायचं वाटेत, आणि मग मला सांग, वाटाचं ते फुलपाखरू सुद्धा मला वाट दाखवायला आलाय का? भारद्वाजाचा पक्षी यायचा, तो पक्षी माझ्याशी बोलायचा. तिथे वाटेवर ना छोट्या छोट्या आळ्या असायच्या लाल, आम्ही त्याला हे पैसा म्हणतो बा, पैसा आमच्या नाशिकमध्ये पैसे म्हणतो, लाल लाल कलर, लाल लाल असे त्या गोल होतात, ते खूप असायचे. मग त्यांच्याशी मी बोलायचो, गवताच्या पात्यांशी बोलायचो, झाडांशी बोलायचो. तिथे काही निमाड एक क्षेत्र आहे, निमाडमध्ये खूप लिंबाची झाडं आहेत आणि त्यांच्याकडे पाहूनच कळतं की ही फार पुरातन लिंबाची झाडं आहेत. बरोबर. म्हणजे वृक्ष, एवढी मोठी पिंपळाची झाडं, एवढी मोठी लिंबाची झाडं मी पाहिलेलीच नाही आहेत, एवढे अजस्त्र वृक्ष आहेत ते. तर तिथे मला जाणवतं की हे सगळं जे आहे ना, हे सगळं ईश्वरीय. इट इज नॉट क्रिएटेड बाय मॅन, इट इज क्रिएटेड बाय सम डिव्हाइन एनर्जी. आणि हे चैतन्य जाणवायला लागलं. पण हे चैतन्य जाणवायला कधी लागलं, जेव्हा माझ्या मनावरची मळब गेला लागली, कुठं झाला नाही, सो ती लगेच जाणवायला लागली. तरी तुम्हाला एक अनुभव मला असा जाणवतो, एक छान अनुभव आहे, त्याला ईश्वरी म्हणता येईल की नाही माहिती नाही, पण मी तर सगळ्यात शूलपणीच्या झाडीतून येताना एक आम्हाला गाव सांगितलं गेलं की तिथे एक शाळा आहे, पण त्या शाळेमध्ये व्यवस्था होती. तर खूप लांब होत होते आणि अगदी पाय खरवडत खरवडत चढ होता सगळा. तर मी दुपारी 1:30-2च्या सुमारास रणरणत्या उन्हात तिथे पोहोचलो आम्ही. तिथला जो शाळकरीचा जो सुरक्षा अधिकारी होता, त्याचा कोण असेल तो म्हणला की सर, दिवाळीच्या सुट्टीसाठी शाळा बंद आहे, त्यामुळे इथं कुठलीही व्यवस्था होणार नाही, तुम्हाला कुछ नाही मिलेगा या. ओ माय गॉड. म्हणलं पण चालता येणार नव्हतं मला, म्हणून म्हणलं मी थांबतो इथं, वरांडा असतो ना आपला वर्गाच्या इथला, तिथं मी पथारी टाकतो, मी विश्रांती घेतो, थोड्या वेळाने जाईन मी. पथारी टाकले, मी झोपून गेलो. काही वेळाने मला तो एक आवाज आला, पायातले मोठे वाळे असतात बघा, ठण ठण वाजणारे वाळे, तसा आवाज आला. पाहिलं तर एक आपले हे नागा साधू कसे असतात किंवा खरे कुंभमेळ्यातले साधू, तसा एक साधू जटाधारी तो आलेला, हातामध्ये तो त्रिशूल बिशूल सगळा दंडधारी, त्या दंडाला बेड्या बेड्या सगळं भस्म फासलेलं. तो आला आणि त्याला सुद्धा तो सुरक्षा अधिकारी म्हणला की बाबाजी यहाँ कुछ मिलने वाला नहीं है. तो साधू त्याच्यावर जो भडकला, पूछा क्या मैंने आपसे, कोई मांगा है मैंने, मैं समर्थ हूँ, मुझे सेवा की जरूरत नहीं है, लेकिन रहना तो मुझे यही है, मैं यही रहने वाला हूँ, क्या कुछ भी करो. त्याचा तो अवतार बिवतार पाहून तो सुरक्षा अधिकारी म्हणला राहा आला, आणि त्यांनी बरोबर माझ्या पलीकडे पथारी टाकली. आता अशा साधूशी आपल्या कधी आयुष्यामध्ये संबंधच आलेला नाही. तिने माझ्याकडे पाहिलं, असं डोळे तांबारलेले सगळे असे, कहाँ से आए हो बाबाजी, म्हणलं हम नासिक के है. नासिक से हो, अकेले हो, हा म्हणलं अकेला हो, अच्छी बात है, असं एवढंच म्हणला तो, अच्छी बात है एवढंच म्हणला. हम अभी भोजन की व्यवस्था में निकलते हैं. म्हणलं जाओ. त्याची भोजन की व्यवस्था म्हणजे तो गावात शिरायचा, शेती जिथे असेल ना, शेतीतून भाजी तोडून आणायचं, कुठल्या तरी दुकानातून जाऊन मीठ मिरची मसाला घेऊन यायचा आणि स्वतःच पकवायचा, तिथं काहीतरी हे करून. त्याच्याकडे पीठ होतं, पीठ पण मागायचा तो. तसं तो 1.5-2 तासांनी आला. तो पण इकडं त्या शाळेमध्ये उतरणार, राहण्यासाठी आश्रय घेण्यासाठी एक 15-20 परिक्रमावासी आले. ओके, पण ते सगळे एकत्र होते, त्यांच्याकडे शिधा होता, सगळं होतं. तर त्यांनी काय माझ्याकडे लक्ष दिलं नव्हतं की मी पण आहे बा तिथे. मी निवांत होतो, म्हणलं मिलेगा तो मिलेगा, नहीं मिलेगा तो. त्यातले बाबाजी म्हणले की हम सब मिलके साथ में करने वाले हैं, आपको इच्छा है क्या खाने की हमारे साथ. म्हणलं मुझे मिलेगा तो मैं खाऊंगा, नहीं मिलेगा तो नहीं खाऊंगा. ठीक आहे म्हणून ते गेले. इकडे हा जो आमचा साधू महाराज होते, ते साधू महाराज गेले आणि 1-1.5 तासाने ते सगळं पकवलेलं घेऊन आले. त्यांनी
5-6 पोळ्या रोट्या, त्याला टिक्कड म्हणतात तिकडे, टिक्कड, जाड रोटी, ती टिक्कड आणि लाल भडक कसली तरी भाजी होती, लाल लाल तिखट जाळ मस्ती. आणि मी जवळ बसलेलो. तर तिने काय करावं, बाबाजी आ जाओ आपके लिए भी भोजन बनाया है मैंने. आता तेव्हा जर कोणी फोटो काढला असता ना, तर तो साधू आणि मी इतका सुंदर फोटो आला असता. आणि त्यांनी मग मी गेलो, तर मी माझी थाळी घेऊन गेलो, थाली बिली मत लेके आओ, मेरे साथ भोजन करना है आणि करेंगे. ती त्याच्या सगळं ती भली मोठी थाळी त्याची होती, त्यात तिखट, त्यात भाजी आणि 2-3 मिरच्या, असा सगळं तो घेऊन. आणि आमचं बरं पहिला घास मी तो टाकला ना तोंडात, इतकी स्वादिष्ट भाजी मी आजपर्यंत खाल्लेली नव्हती. काय तरी टाकलं तर गंमत झाली. कैसा है बनाया, म्हणलं बहुत बढ़िया बनाया. मग आम्ही मस्त गप्पा मारत बसलो. तो असाच भटकणार होता, भ्रमंती करणारा. मैं भ्रमंती में हूँ, भ्रमण करता हूँ यहाँ. आज पहा असे कधी तुडुंब जेवण झालं आमचं. तुडुंब जेवण झाल्यावर त्याने मस्त तिथे चिलीम बिलीम काढली. म्हणे आप, त्याने मलाही विचारलं, आप कुछ लगाते हो? म्हणलं मैं नाही लगाता बाबा, आप करो. असं सगळं झालं. आणि ती सगळी जनता जी होती, बाकीची 15-20 माणसं, ती आमच्या दोघांकडे पाहत होती की हा मनुष्य याच्यावर जेवतोय. हा जेवण पण झालं, शांतपणे झोप पण झाली त्या दिवशी. मग त्या दिवशी तिथंच थांबला, मी मुक्काम केला. आणि तो साधू मला नंतर दिसलाच नाही. तो साधू मला नंतर शेवटच्या दिवशी, मी मिठी तलायला जेव्हा आपण जातो, मिठी तला नाही, विमलेश्वरला जेव्हा जातो, तेव्हा विमलेश्वरला मला भेटला तो. अरे बाबाजी कैसे हो, कैसे हो, बस मजे में. नंतर परत नाही भेटला. पण ती मुवमेंट मला जाणलं की अरे या अशा बाबाजीने मला भोजनाला बोलवावं, काय वेगळंच वाटलं मला. हा एक चांगला. आणि साधूकडनं जेवण मिळणं, नॉर्मली साधूला आपल्याला द्यायला लागतं, त्याच्याकडनं हो. त्यांनी स्वतः नुसतं बनवून मला प्रेमाने जेवू घातलं. एका थाळीमध्ये आम्ही मोठ्या जेवलो. काय ते मजाच होती. तुम्हाला पूर्ण परिक्रमेत कधी भिक्षा मागून जेवायची वेळ आली का? येस, एकदा झाली. तेव्हा जो आपला अहंकार तुटतो. एके दिवशी असं झालं की कुठेच काहीच मिळेल, काहीच मिळेल, म्हणजे ऍब्सोल्युटली बालभोग म्हणतात त्याला, नाश्ता तोही नाही मिळालेला. थोडासा सकाळचा चहा मिळालेला. फक्त मी एक करायचो की माझ्याकडे गुळ आणि दाणे ठेवायचो. गुळ दाणे खाऊन घेतले होते, मी निघालो होतो. ज्या ठिकाणी आश्रम आहे, त्या आश्रम पण त्या दिवशी बंद. तिथला बाबाजी कुठेतरी बाहेर गेलेला होता. सो त्या दिवशी जेवण मिळणार नव्हतं. सो असं चालत चालत निघालो आम्ही. म्हणजे ठीक आहे, अभी क्या करेंगे ना, भूक तर बहुत लगे थी. तेवढ्यात 2 शेतकरी याच भागातले होते, आमच्याच भागातले 2 परिक्रमावासी होते. ते म्हणले बाबा कुछ खाया कि नहीं खाया? म्हणलं नहीं खाया. अरे हमें तो बहुत अच्छा मिला. म्हणलं अच्छी बात आहे. असं सगळं झाल्यावर मी निघालो. आणि निघाल्यावर एका ठिकाणी मला असं वाटलं, एक झोपडी होती लांब, तिथे आपण मागायला पाहिजे आता. कारण आत्ता जर मागितलं नाही ना, आत्ता जर पोटात गेलं नाही, तर पुढचा सगळा मोठा प्रवास आहे. आणि आयुष्यात पहिल्यांदा मी नर्मदे हर अशी हाक मारली. मग ती एक बाई आली. म्हणलं बाई भोजन मिळेगा? ती बाई पण एवढी गरीब होती. ती बाई म्हणली की कुछ रूखी सूखी है मेरे पास और अचार है, चलेगा? म्हणलं हा चलेगा. मग तिने एक ती छोटीशी थाळी, त्यात 4-5 रोट्या सुकलेल्या आणि कडक ह्याचं लिंबाचं काप द्यायचा अचार होतं, लोणचं होतं. ते मी खाल्लं. त्या मी खाल्ल्यावर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी होतं की परत की यू आर नो बडी मित्रा, यू आर नो बडी. जे सगळी ओझी वाहतोस ना तू, यू यव आणि त्याव. आता जेव्हा आपण कोणासमोर भिक्षा मागतो, ओम भवती भक्षांती मध्ये काहीतरी मान तरी आहे, पण इथे मान असा आहे की मला खायला द्या बाबा. तोच विषय झाला. त्या विषयाने सगळं आपला अहंकार चूर 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 होणं म्हणजे काय ते जाणवलं. आणि दॅट वॉज द डे की यस, मी कोणी नाहीये हे अजून तिथं अधोरेखित व्हायला लागलं. पूर्ण परिक्रमा झाल्यानंतर तुमच्या स्वभावात तुम्हाला काय फरक जाणवला? पूर्ण परिक्रमा झाल्यानंतर मला जे आता जाणवतं, एक खूप शांतता यायला लागली, ऍक्सेप्टन्स वाढला.
मीचा जो केंद्र आहे, मी चा खूप सैल झाला, सैलावला म्हणता येईल. आणि मी आणि माझे आमचं नॉर्मली आपला संसार असतो मी आणि माझं. तर मी सेंटरला असतो आणि माझं परिघामध्ये असतं. हा परिक्रमे खूप फार फार व्यापक झाला. तर मी असा विचार केला की मला जे सर्व्हायव्हल साठी मिळत गेलं त्याचं एकाचंही नाव गाव मला माहिती नाहीये. तो साऱ्या सृष्टीनेच मला मदत केली. तो हा आता मी ज्याच्याशी कनेक्ट झालेलो आहे तो परीघ खूप व्यापक झालेला आहे. सो तिथे मला जाणलं की त्यामुळे एक ग्रॅटिट्यूडची भावना सतत असते, मन शांत असतं, फोकस खूप होतं. सर्वात महत्वाची मला खूप ठिकाणी व्याख्यानं द्यावी लागतात. या विषयावर किंवा कुठल्याही विषयावर माझ्या आवडत्या विषयावर. मी तुम्हाला माझी लिंक पाठवली पण असेल की माहिती नाही. तो फ्लो येतो आता. तो फ्लो मी तुम्हाला आत्ताही जाणार तो फ्लो मला मी तुम्ही ह्या परिक्रमेचा विचार करण्याच्या आधी मी खूप वेगळ्या प्रकारच्या कामामध्ये होतो. पण तो काम संपला आणि हे सुरू झालं, हा फ्लो सुरू झाला. तो फ्लो सुरू होणं रोल प्रमाणे ऍज पर द रोल फ्लो हे मला सुरू झालं. सर्वात महत्वाचं असं झालं की त्याच्यासाठी मला जगायचंय. मी नर्मदा माईला मागितलं, बरेच जण मला विचारतात तुम्ही नर्मदा माईला काय मागितलं? तर मी एकच सांगितलं त्यांना आणि आता तेच सांगतो की नर्मदा माईला मी एवढंच मागितलं टू मेक मी युअर इन्स्ट्रुमेंट अँड प्ले युअर म्युझिक थ्रू मी. तो विषय आहे की मला आता माझं काही राहिलेलं नाहीये, माझं काही नाहीये, कळलंय कारण मीच भ्रामक आहे. मी भ्रामक एकदा समजल्यावर माझं सगळं जे आहे ते भ्रामकच आहे. सो तो पायावर जे काही आहे ते सगळं भ्रामक आहे. पण तरी मला काम करायचं आहे, तरी मला काहीतरी करायचंय. मग ते करण्यासाठी मला ऊर्जा देणं आणि माझ्याकडनं काय करून घ्यायचंय ते तूच ठरवणं. इतकं मी आता अलिप्त होत चाललेलो आहे. वेगळ्या भाषेमध्ये बोलायला गेलं तर हमारी नैया छूट रही है, किनारे पे नहीं रह गया, अभी मझधार में जा रही है और मझधार में जाने के बाद हमने सब जो उसके कंट्रोल्स है वो माई के हाथ में दे दिए है. सो आता मी कुठलंही बोलावणं आलं ना मला, पूर्वी मी विचार करायचो, आता मी कुठलंही बोलावणं आलं तर मी म्हणतो की ते माईनेच बोलवलंय. समजा आजचा इंटरव्ह्यू आहे, हो माईनेच सांगितलं, किंवा काही कुठे माझ्याकडे बरेचसे येतात, हो माईनेच पाठवलंय. आता तो संदर्भ झाला आणि दुसरा संदर्भ असा झाला की आय एम नॉट डुईंग एनिथिंग, समबडी इज डुईंग थ्रू मी. ही भावना आता खूप बळकट व्हायला लागली. त्यामुळे स्ट्रेस नसल्यासारखा आला, इतका सहज विषय झाला. आणि सध्या त्यात अजून चांगली गोष्ट झाली वेगळ्या प्रकारे की 25 डिसेंबरला माझी बायको अमेरिकेला गेली मुलाकडे. त्यामुळे त्या दिवसापासून ते आजपर्यंत की अजून 2.5-3 महिने मी पूर्णतः एकटा असणारे घरात आहे. So I'm using that solitude to go deeper and deeper in all that process. So बरेच जण म्हणतात की सर नर्मदा परिक्रमा तुमची कधी संपली? म्हणलं 12 फेब्रुवारीला संपली नाही, ती सुरू झाली आणि आता जोरात सुरू झाली ती. हा विषय. याच नोटवर आपण आजची आपली मुलाखत संपवूया. सर तुमच्याशी बोलून मला फार बरं वाटलं आणि भरपूर म्हणजे तुम्ही जे बोलता त्याच्या पलीकडचे संदर्भ पण भरपूर समजले मला तुमच्या बोलण्यामध्ये. तर मजा आली तुमच्याबद्दल. मजा आली, मलाही मजा आली. तर असंच या प्रकारे प्रत्येकदा कधी तुम्हाला वेळ असेल, कधी मला वेळ असेल तेव्हा आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलतो. तुमच्याकडे विषय काय आहेत मला माहिती नाहीये. फक्त परिक्रमा आहे का अजून पण काही विषय असतात मला माहिती. कोणत्याही विषयावर आपण बोलू शकतो, असं काही परिक्रमाच असं नाही. माझा जो महत्त्वाचा भारत ज्याच्यावर भ्रमणाबद्दल म्हणजे फिरण्याबद्दल किंवा आपलं आध्यात्मिक फिरणं म्हणा, निसर्गात फिरणं म्हणा, याच्यावर मी व्हिडिओ बनवतो. तर असंच एखाद्या नवीन विषयावर आपण परत कधीतरी बोलूया. माझ्या चॅनलला तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानतो. व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नर्मदे हर.